सामान्य विज्ञान या विषयातील बघा सरळ सेवा किंवा पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे म्हणजे बघा आम्ले या संदर्भात आम्ल ऍसिड याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो। तर या प्रश्नाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर याच्या अगोदर काय महत्त्वाचे सायट्रिक असेल किंवा टार्टारिक आम्ल असेल हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं या आम्लाचे सोर्स कोणते आहेत, स्रोत कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया बघा लॅक्टिक आम्ल। हे लॅक्टिक आम्ल कशामध्ये आढळतं तर दही किंवा दूध यामध्ये सुद्धा आढळतं, ते त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढे जाऊन बघा ब्युटेरिक आम्ल आहे जे की लोण्यामध्ये आढळतं, लोणी। ब्युटेरिक आम्ल याचा सोर्स कोणता आहे तर लोणी। पुढे बघा या ठिकाणी सायट्रिक आम्ल, ठीक आहे, आणि हे सायट्रिक आम्ल अगदी जे की लिंबूवर्गीय फळ आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं। त्यामध्ये लिंबू असेल, संत्री, मोसंबी किंवा अननस असेल। आता लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, आणि त्यामध्ये विचारलं याच्या अगोदर गेलेलो होतं आणि त्यामध्ये पर्याय लिंबू। सर्वात महत्वाचा म्हणजे बघा ग्लुटॅमिक आम्ल जे की कशामध्ये असतं तर गव्हामध्ये असतं, ठीक आहे। गव्हामध्ये कोणतं आम्ल आढळतं तर ग्लुटॅमिक आम्ल, लक्षात असू द्या। आणि गव्हाच्या बाबतीत मित्रांनो लक्षात घ्या त्यामध्ये आपल्याला प्रश्न महत्वाचा म्हणजे विचारला गेलेला आहे कोणता रोग गव्हावर पडतो तर तांबेरा, ठीक आहे। तांबेरा हा रोग गव्हावर पडतो आणि त्यासाठी एक कवक कारणीभूत असतं मित्रांनो, म्हणजे की गव्हावर पडणारा जो काय तांबेरा हा रोग आहे त्यासाठी कोणतं कवक कारणीभूत असतं तर त्याचं नाव काय पक्सिनिया, ठीक आहे। म्हणजे तांबेरा हा रोग या कवकामुळे पडतो, कशावर तर गव्हावर। पुढे त्याच्यानंतर टार्टरिक आम्ल आहे जे की चिंच याच्यामध्ये आढळतं। त्याच्यानंतर सल्फ्युरिक आम्ल आहे आणि नायट्रिक आम्ल हे कशामध्ये तर आम्लपर्जन्य। आणि हा प्रश्न जर बघितला आपण एमपीएससी ने विचारलेला आहे, तसेच एका यूपीएससीच्या प्रिलिम मध्ये सुद्धा विचारला गेलेला हा प्रश्न आहे कोणता सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ठीक आहे, तर कशामध्ये आम्लपर्जन्यामध्ये, आम्लवर्षामध्ये, ठीक आहे। पुढे फॉर्मिक आम्ल किंवा फॉर्मिक ऍसिड, लक्षात घ्या मुंगीचा चावा किंवा विंचवाचा दंश यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय पाहायला मिळतं तर फॉर्मिक आम्ल किंवा फॉर्मिक ऍसिड। त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला या ठिकाणी बघा ऑक्झॅलिक, ठीक आहे, ऑक्झॅलिक आम्ल आहे जे की टोमॅटो। आणि मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी टोमॅटोवर पडणारा रोग आहे कोणता विल्ट। विल्ट हा रोग या ठिकाणी टोमॅटो या पिकावर आपल्याला पडताना दिसून येतो। त्याच्यानंतर हायड्रोक्लोरिक आम्ल ज्याला आपण HCl म्हणतो, हायड्रोक्लोरिक आम्ल जे की मानवी शरीरामध्ये जे की असणार बघा जठर आहे, ठीक आहे, एक अन्ननलिकेचा महत्वाचा भाग जठर, त्यामध्ये जठर रस आणि या जठर रसामध्ये आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्ल पाहायला मिळतं। आणि मित्रांनो हायड्रोक्लोरिक आम्ल अजून कुठे पाहायला मिळतं तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्वालामुखीचा उद्रेक याच्यामध्ये सुद्धा आपल्याला HCl पाहायला मिळतं, म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल पाहायला मिळतं। त्याच्यानंतर मॅलिक आम्ल आहे, तर हे मॅलिक आम्ल याच्या बाबतीत जर बघितलं आपण तर सफरचंदामध्ये ते पाहायला मिळतं आपल्याला। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टॅनिक आम्ल लिहिलेलं आहे, टॉनिक नाही, लक्षात घ्या। चहाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर चहामध्ये ते आढळतं आणि चहाचा जर विचार केला तर त्यामध्ये टॅनिन, जसं कॉफीमध्ये कॅफीन असतं, ठीक आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टॅनिनचा वापर कशासाठी केला जातो तर कातडी उद्योगामध्ये, ठीक आहे, कातड्याला मजबूती येण्यासाठी टॅनिनचा वापर केला जातो। आणि मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या चहामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला तर टॅनिन पाहायला मिळतं। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं टॅनिक आम्ल हे कशामध्ये तर चहामध्ये, ठीक आहे। तर चहा या बाबतीत जर बघितलं आपण आसाम चहा, ठीक आहे, या आसाम चहाचं शास्त्रीय नाव काय आहे तर कॅलेमिया सायनेन्सिस वार, ठीक आहे। तर भारतामध्ये सर्वात महत्वाचं ब्रिटिश कालीन राजवटीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये अगदी वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये 1774 मध्ये बघा या ठिकाणी आसाम चहाचा शोध रॉबर्ट ब्रुसच्या माध्यमातून लागला होता। आणि या आसाम चहाची लागवड सर्वात प्रथम या वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये सुरू झालेली दिसून येते। बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून आपण त्याला ओळखतो। आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो या ठिकाणी हा जे काय असणार बघा महत्वाचा व्हिडिओ आहे या आम्लांच्या सर्व स्रोतांसंदर्भात आपल्याला हमखास प्रश्न येऊ शकतो, याच्या अगोदर विचारला गेलेला आहे। त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, याचबरोबर लाईक शेअर करा